पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमावले. कार्यानं फिरसी माघारा, अजून तरी फजित खोरा. केली गाठोळीची नासी, पुढे भिकची मागसी. कार्यानं फिरसी माघारा, अजूनही तरी फजित खोरा. तुका मने ठाया, तुका मने ठाया, जाई आपल्या आलिया. कार्यानं फिरसी माघारा, अजूनही तरी फजित खोरा. प्रस्तुत कीर्तनटुपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमावले. जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमावले. तुकोबाराय म्हणतात, तू जन्माला येऊन काय चीज केलंस, आपलं काय हित केलंस, तू तुझं मुद्दल गमावून बसलास. मग हे मुद्दल म्हणजे काय? तर मुद्दल म्हणजे आपला मनुष्य देह हे एक मुद्दल आहे. आणि या मनुष्य देहानं घेतलेलं रामनाम हे या मुद्दलावर मिळालेलं व्याज आहे. लक्ष देऊन ऐका. आपलं मनुष्य शरीर, आपला मनुष्य देह हे एक मुद्दल आहे. आणि या मनुष्य देहानं घेतलेलं रामनाम या मुद्दलावरील व्याज आहे. हे रामनाम जर मनुष्याने सकाम भावनेने घेतलं तर मनुष्य स्वर्गाला जातो. आणि हेच रामनाम जर मनुष्याने निष्काम भावनेने घेतलं तर मनुष्य मोक्षाला जातो. आणि जर मनुष्याने उभ्या आयुष्यात रामनामच घेतलं नाही तर तो सरळ नरकाला जातो. त्याला पुन्हा मुद्दल मनुष्य जन्मही मिळत नाही. आणि यालाच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमावले. जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमावले. माणसानं मनुष्य जन्माला आल्यानंतर किमान एवढं तरी चांगलं वागावं, किमान एवढं तरी रामनाम घ्यावं, आणि किमान एवढे तरी सत्कर्म करावेत की त्याला पुन्हा मनुष्याचं शरीर मिळेल, मनुष्याचा जन्म मिळेल. पण मनुष्याने सत्कर्म केलीच नाही, सारखी पापच केली आणि रामनाम घेतलं नाही तर तो सरळ नरकाला जातो. आणि मनुष्य नरकाला जाणं आणि त्याला स्वर्ग न मिळणं, त्याला वैकुंठ न मिळणं, मोक्ष न मिळणं, किंवा किमान मनुष्य देह तरी न मिळणं म्हणजे जन्मा येऊन काय केले, तुवा मुद्दल गमावले. जन्मा येऊन काय केले, तुवा मुद्दल गमावले.
तुम्ही जर कोणाला व्याजाने पैसे दिले, व्याजाने पैसे देऊ नये, व्याजाने पैसे देणे पाप आहे, तो आपला विषय नाही आता. पण तुम्ही समजा कोणाला व्याजाने पैसे दिले आणि समोरचा मनुष्य लबाड निघाला, तुम्ही ओळखलं की याला आपले पैसे बुडवायचे, तुम्ही काय म्हणता? बाबा तुला हात जोडतो रे, राहिलं व्याज पण मुद्दल तरी दे. बाबा राहिलं व्याज पण मुद्दल तरी दे, मुद्दलात घाटा करू नको, किमान मुद्दल तरी दे, राहिलं व्याज. तसं मनुष्यजन्म मुद्दल आहे. या मनुष्य देहात तुम्ही जर निरंतर रामनाम घेतलं, पण ते सकाम भावनेने घेतलं तर स्वर्गाला जाल. तेच रामनाम निष्काम भावनेने घेतलं तर मोक्षाला जाल. पण रामनामच घेतलं नाही तर तुम्ही सरळ नरकाला जाल. मग नरकाला गेले म्हणजे तुम्हाला पुन्हा मनुष्य देह मिळाला नाही ना. मग ज्या मुद्दलावर व्याज मिळतंय, शरीर हे मुद्दल आहे आणि शरीराने घेतलेलं रामनाम हे व्याज आहे. मग या शरीरावर जे व्याज मिळाले रामनामाचं, त्याने तुम्ही स्वर्गाला जाल किंवा मोक्षाला जाल किंवा पुन्हा मनुष्य तरी व्हाल. परंतु तुम्ही रामनामच घेतलं नाही तर तुम्ही सरळ नरकाला जाता. तुम्हाला मुद्दल मनुष्य शरीरही मिळत नाही आणि मुद्दल मनुष्य शरीर न मिळणं म्हणजे जन्मा येऊन काय केले, तो मुद्दल गमावले. सावकाराने समोरच्या माणसाला कर्ज दिले, समोरचं बुडवायचे अंदाज येते, सावकार म्हणतो राहिलं व्याज मुद्दल तरी दे. पण समोरचा मनुष्य लाभाड निघाला, व्याज तर बुडवलं पण मुद्दलही बुडवलं. तसं मनुष्य शरीर मुद्दल आहे आणि यांनी रामनाम घेतलं जर निष्काम भावनेने तर स्वर्ग मिळतो. रामनाम घेतलं जर सकाम भावनेने तर स्वर्ग मिळतो. रामनाम निष्काम भावनेने घेतलं तर मोक्ष मिळतो. आणि रामनाम उगाच थोडंफार घेतलं मधून अधून तर पुन्हा मनुष्य होता. पण तू रामनामच घेतलं नाही तर तुम्ही नरकाला जाता. आणि मग या देहावर तुम्हाला पुन्हा मनुष्य होता आलं नाही. या देहाचा वापर करून पुन्हा मनुष्य देह तुम्हाला मिळवता आला नाही, तुम्ही नरकाला गेले. मग या देहानं पुन्हा हा देह मिळवता आला नाही म्हणजे तुम्ही मुद्दल गमावलं ना. यालाच तुकोबाराय म्हणतात की जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमावले. जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमावले. आणि म्हणून मी म्हणवलं की माणसानं किमान एवढं तरी चांगलं वागावं, एवढं तरी रामनाम घ्यावं की राहिला स्वर्ग, राहिला वैकुंठ, राहिला मोक्ष, त्याला किमान पुन्हा मनुष्य जन्म तरी मिळावा. परंतु तुम्ही वाईटच वागले, निषिद्ध कर्म केले आणि रामनाम घेतलंच नाही तर तुम्ही सरळ नरकाला जाता. आणि याला ज्ञानोबा म्हणतात की कामाचे निबळे विषय शिहू पायसळे, त्या विषय ना स्वर्गू मिळे ना उद्धर येतो. काय म्हणतात माऊली? कामाचे निबळे विषय शिहू पायसळे, त्या विषय ना स्वर्गू मिळे ना उद्धर येतो. तुम्ही आयुष्यभर पाप केले आणि विषय भोगलेत. विषय भोगातून पदरी पापच आलं, आणि वाईट वागले त्यातून पदरी पापच आले. काय तोटा झालाय? तुम्हाला स्वर्गही मिळाला नाही, पुन्हा विषय भोगायला मनुष्य शरीरही मिळालं नाही, तुम्ही मोक्षाला गेले नाही, तुम्ही सरळ नरकाला गेले. याला म्हणायचं जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमावले. हे ज्ञानोबा लिहितात की कामाचे निबळे विषय शिहू पायसळे, तया विषय ना स्वर्गू मिळे ना उद्धर येतो. तुम्ही आयुष्यावर पापच करतायत, रामनाम घेत नाही पाप करतायत, तर तुम्हाला पुन्हा विषय भोगण्यासाठी मनुष्य शरीर लागेल ना. तर आयुष्यभर पाप केले, रामनाम घेतलं नाही तर पुन्हा विषय भोगण्यासाठी हे मनुष्य शरीरही मिळत नाही, स्वर्गही मिळत नाही, तुमचा उद्धारही होत नाही, म्हणजे तुम्हाला मोक्षही मिळत नाही. कामाचे निबळे विशेष उपाय सळे,
त्याविषय ना स्वर्ग मिळे ना उद्धार येतो. यालाच म्हणायचं जन्मा येऊन काय केले तुवा मुद्दल गमावले. एक बाई होती, गरीब होती पण इमानदार होती. तिच्यापाशी फक्त 8 आण्याचं भांडवल होतं. तिने रोज 8 आणे सोबत घ्यावं, 8 आणे सोबत घ्यावेत, भाजी मंडईत जावं आणि मंडईमध्ये जाऊन त्या 8 आण्याची भाजी घ्यावी आणि ती दाम दुपटीने विकावी. 8 आण्याचे 16 आणे करावेत. घरी यावं, वरचा 8 आणे आलेला नफा घर खर्चात वापरावा. खाली 8 आणे उरायचे. या 8 आण्याची पुन्हा दुसऱ्या दिवशी जाऊन भाजी घ्यायची, दाम दुपटीने विकायची, 16 आणे करायचे. घरी यायचं, वरच्या 8 आण्याचा नफा घरात खर्चायचा, 8 आणे खाली उरायचे. हा तिचा रोजचा क्रम. खूप दिवस लोटले. ते 8 आण्यावर तिचं घर मजेत चाललंय. दररोज 8 आण्याची भाजी घ्यावी, दाम दुपटीने विकावं, 8 आण्याचे 16 आणे करावेत. घरी आल्यावर 16 आण्यातले 8 आणे विकावेत आणि 8 आणे मागे ठेवावेत. त्या 8 आण्याची पुन्हा भाजी घ्यायची, दाम दुपटीने विकायची, 16 आणे करायचे. त्यातले 8 आणे खर्चायचे, 8 आणे रोज उरायचे. त्याची डबल भाजी घ्यावी, 8 आण्याचे 16 आणे करायचे. हा क्रम तिचा खूप दिवस चालला. मध्ये दिवाळीचा सण आला. आता लेकरच मुलांनी हट्ट केला आईकडे. म्हणले आई सगळ्या मुलांना टिकल्या पिस्तूल दिलं गेलं आई वडिलांनी घेऊन आम्हाला दे ना. आता आईचं हृदय, आईच ती. म्हणजे ठीक आहे बाबांनो. आई दुकानावर गेली. तिच्यापाशी आता 8 आणे होते फक्त. त्याची भाजी घ्यायची जाऊन. वरचा 8 आणे नफा तर घर खर्चात गेला होता. 8 आणे शिल्लक होते. आज जायचे म्हणतात भाजी घ्यायला, पण दिवाळी आहे. टिकल्यान पिस्तूल मागितलेत. मग ते 8 आण्यामधील 1 आण्याच्या टिकल्यान पिस्तूल घेऊन दिलं लेकराला. आता 8 आण्यातला 1 आणा गेला टिकल्या पिस्तूलला, खाली उरले 7 आणे. तिचा नियम, ती इमानदार होती. ती 7 आणे घेऊन बाजारात गेली, 7 आण्याची भाजी घेतली, दाम दुपटीने विकली, 7 आण्याचे 14 आणे झाले. घरी आली. तिचा नियम 8 आणे घरात खर्चायचे. 14 आण्यातून 8 आणे घरात खर्च केला, खाली उरले 6 आणे. 14तून 8 गेले, खाली उरले 6 आणे. दुसऱ्या दिवशी 6 आणे घेऊन बाजारात गेली, 6 आण्याची भाजी घेतली, दाम दुपटीने विकली. 6 आण्याची भाजी दाम दुपटीने विकली, आले 12 आणे. 12 आणे घेऊन घरी आली. 8 आणे घरी खर्च केले. 12 आण्यातून 8 आणे गेले, खाली उरले 4 आणे. आता दुसऱ्या दिवशी 4 आणे घेऊन बाजारात गेली. 4 आण्याची भाजी घेतली, दाम दुपटीने विकली. 4 आण्याचे 8 आणे आले. 8 आणे घेऊन घरी आली. 8 आणे घरी खर्च केले. तिजवळ काहीच उरलं नाही. याला म्हणायचं जन्मा येऊन काय केले तुवा मुद्दल गमावले. जन्मा येऊन काय केले तुवा मुद्दल गमावले. बाईचं भांडवल संपलं ना. शेवटी 4 आणे उरले. 4 आणे घेऊन बाजारात गेली. 4 आण्याचे 8 आणे आले. दामदुपटीने भाजी विकली तर 8 आणे घेऊन घरी आली. पण नियम 8 आणे घरात खर्चायचे. 8 आणे खर्चले. तिजवळ काहीच उरलं नाही. याला म्हणतात जन्मा येऊन काय केले तुवा मुद्दल गमावले. तसं मनुष्य शरीर हे एक मुद्दल आहे, अतिशय दुर्मिळ आहे. जगात तुम्हाला काही मिळेल पण मनुष्याचं शरीर मिळणार नाही. आणि फक्त मनुष्य शरीरातूनच देवाचं भजन आहे. याच देही घडे देवाचे भजन. सकारात्मक लिहिले तुकोबारायांनी की याच देही घडे देवाचे भजन अनेक हे जाण नाही कुठे. फक्त मनुष्य जन्मातूनच देवाची भक्ती आहे आणि मनुष्य जन्मातूनच मोक्ष आहे. इतर कुठल्याच जन्मातून कुठल्याच योनीतून नाही आहे. आणि म्हणून मनुष्य योनी सर्व योनीत श्रेष्ठ आहे. आणि म्हणून मनुष्य जन्म मिळणं म्हणजे ही परमभाग्याची संपत्ती आहे. नाथ महाराज लिहित आहेत भरतखंडी मनुष्य देहाची प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. आणि तयाईवरी जो परमार्थी तयाचा वशवर्ती मी परमात्मा.
मनुष्याचं शरीर मिळणं ही परमभाग्याची गोष्ट आहे, आणि त्यात पुन्हा भारत देशात मिळणं ही अजून डबल परमभाग्याची गोष्ट आहे. आणि मनुष्य शरीर मिळालं आणि मनुष्य परमार्थिक आहे, मग तर टिबल परमभाग्याची गोष्ट आहे. मी परमात्मा त्याच्या अधीन राहतो. भरतखंडी नरदेहाची प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. त्याहीवरी जो परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. तात्पर्य मनुष्य शरीर मिळणं ही परमभाग्याची गोष्ट आहे, आणि ती भारत देशात मिळाली तर अजून दुधात साखर. का ते या भारत देशात सावळं परब्रह्म भगवान कृष्ण आणि भगवान राम खेळून गेलेत, म्हणून भारत देश ही पावनभूमी आहे. भरतखंड हा पावनभूमी आहे. आणि म्हणून तुम्ही भरतखंडात आहात, भारतात आहात, मनुष्य देहात आहात. जगात काही मिळेल पण मनुष्य देह मिळणार नाही. नरदेह दुर्मिळ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मनुष्यदेह मिळतो पण खूप खूप कालावधीनंतर, 10-15 कोटी वर्षानंतर, अंदाजे 10-12 कोटी वर्षानंतर, एक्झॅक्ट नाही पण अंदाजे 10-12 कोटी वर्षानंतर मनुष्य जन्म मिळतो. 100 वर्ष जात नाही तर 10-12 कोटी वर्ष कधी जावेत, तोपर्यंत तुम्हाला 84 लक्ष योनी फिरावे लागतात. 1000 वेळेस जन्मायचं, 1000 वेळेस मरायचं. मग आता मनुष्य देहात आहे तर घ्यायचं सोनं करून. तुम्हाला कुठंही जायचं असेल, कुठंही जायचं असेल तर मनुष्य योनीतूनच जावं लागतं. तुम्हाला स्वर्गाला जायचं आहे, मनुष्य योनीतूनच जावं लागतं पुण्य कमवून. तुम्हाला वैकुंठाला जायचं आहे, मनुष्य योनीतूनच जावं लागतं पुण्य कमवून. तुम्हाला मोक्षाला जायचं आहे, मनुष्य योनीतूनच जावं लागतं भक्ती करून. तुम्हाला संत व्हायचे, मनुष्य योनीतूनच जावं लागतं मुक्त होऊन मुक्तीवर भजन युक्त महाभागवत उद्धव. चौपुरुषार्थ श्री भक्ती जैसी. तुम्हाला काही व्हायचे मनुष्य योनीतूनच जावं लागतं. तुम्हाला नरकाला जायचे ते मनुष्य योनीतूनच जावं लागतं. नरक सुद्धा मनुष्य योनीतूनच मिळतो, इतर कशातूनच नाही. ऊर्ध्वगतीला जायचंय मनुष्य योनीतून, अधोगतीला जायचंय नरक योनीतूनच. म्हणून मनुष्य योनी हा केंद्रबिंदू आहे, हे रेल्वेचं जंक्शन आहे. सगळ्या रेल्वे फिरतात आणि पुन्हा जंक्शनवर येतात. तसं तुम्ही सगळ्या योनी फिरता आणि पुन्हा मनुष्यरूपी जंक्शनवर येता. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे, याची देही भेटी करा आत्माराम. सगळ्या योनी फिरल्यावर शेवटची पाळी मनुष्य जन्म आहे. आणि या मनुष्य जन्माला आल्यावर तुम्हाला भगवंताची प्राप्ती नाही करता आली, मुक्ती नाही मिळवता आली, तर पुन्हा फेरा पडतो. 84 लक्ष योनी फिराव्या लागतात. एक बंद हॉल आहे असा मोठा, आणि त्या हॉलला फक्त 1 फुटाची सापट आहे आत जायला बाहेर यायला. आणि त्या हॉलमध्ये एक आंधळा माणूस सोडला, आणि त्या आंधळ्याला सांगितलं की तू चापत चापत जा आणि जिथं फट लागेल त्या फटीतून बाहेर निघ. आंधळ्याने सुरू केलं, चापत 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 सगळ्या हॉलमध्ये फिरला. आणि ती फट आली, भिंतीवर हात होता, भिंत चापत चाललाय, ती फट आली नेमकी आंधळ्याच्या हाताला खाज आली. त्याने खाजवण्यासाठी हात उचलला, 1 पाऊल पुढे गेला, फट मागे राहिली, त्याला हॉलमध्ये डबल फेरा पडला. तसं 84 लक्ष योनीचा हॉल आम्ही फिरून येतो. मनुष्य योनी ही सापट आहे, ही फट आहे, यातून बाहेर निघायचं आणि मुक्ती मिळवायची. पण मनुष्य योनी रूपी सापटीत किंवा फटीत आम्ही आलो तर आम्हाला विषय भोगाची खाज येते आणि आम्ही विषयाच्या मागे लागतो आणि चुकली यावर मग फेरा पडे, पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये अडकतो. दुर्भाग्य, दुर्भाग्य आमचं. दुर्मिळ मनुष्य देह, स्वर्गीचे अमर इच्छित अति देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातले अमरदेव इंद्र वगैरे वगैरे रोज पांडुरंगाच्या पाय पडतात की देवा आम्हाला मनुष्याचा जन्म दे. आम्ही एकेकाळी मनुष्य योनीत होतो, मनुष्य योनीतूनच स्वर्गात आलो तर इंद्र झालोय. पण मनुष्य योनीत असताना आम्हाला मनुष्य योनीचं महत्त्व कळालं नाही. आम्ही मजा हजा करण्यात मनुष्य योनी खर्च केली, पुण्य मिळवलं, पण त्या पुण्याने आम्ही देवाची कामना केली नाही, आम्ही स्वर्गाची कामना केली. आम्ही स्वर्गात आलोही, पण स्वर्गात नुसते भोग आहेत, मजा आहे. इथं देवा तुझं भजन नाही आणि तुझ्या भजनाशिवाय मुक्ती नाही, भजनाशिवाय मजा नाही आहे. देवा आम्ही चुकलो, आम्हाला पुन्हा मनुष्याचा जन्म दे.
स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. देवा मी चुकलोय, स्वर्गात आलो तर पडलोय, यात मजा नाही. आणि म्हणून बघा, स्वर्गातील अमर देवता मनुष्य देहाची कामना करतायत आणि ते आपली चूक कबूल करतायत की आम्ही मनुष्य योनीत असताना आम्हाला मनुष्य देहाचं महत्त्व कळलं नाही, मजा केली, पुण्य कमवलं, पण त्या पुण्याने देव मागितला नाही, आम्ही स्वर्ग मागितला, स्वर्गात येऊन पडलो, आम्ही पुन्हा जन्ममानाच्या फेऱ्यात अडकलो. पुण्य संपलं की आम्हाला पुन्हा मृत्यू लोकात जावं लागेल, किडामुंगी बनावं लागेल. त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोक. यावं लागतं, पुण्य बघून झालं की मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. मग स्वर्गातले अमरदेवता मनुष्य देहाची कामना करतायत, तर तुम्ही सध्या मनुष्य देहात आहात, मनुष्य देहात आहात, याचं महत्त्व समजून घ्या, भक्तीला लागा, भगवंताची प्राप्ती करून घ्या. तुम्ही मनुष्य शरीरात आहात, मनुष्य देहात आहात. मनुष्य देहात असताना तुम्ही एकदाही रामनाम घेतलं नाही आणि सत्कर्म केली नाही तर तुम्ही नरकाला जाल. मग तुम्ही या देहाने पुन्हा हा देह मिळवला का? मी काय बोललो की माणसाने मनुष्य जन्माला आल्यावर एवढं तरी चांगलं वागावं की मेल्यावर पुन्हा आम्हाला डबल मनुष्य जन्म मिळेल, एवढं तरी चांगलं वागावं. पण मनुष्य जन्म कधी मिळेल? थोडीफार सत्कर्म केली, थोडंफार रामनाम घेतलं तर डबल मनुष्य जन्म मिळेल. पण रामनामच घेतलं नाही, सत्कर्मच केले नाही, पापच केली तर तुम्ही सरळ नरकाला जाल. मग काय झालं? जन्मायोनी काय केले तेव्हा मुद्दल गमावले. मुद्दल मनुष्य शरीर तुम्हाला मिळालं नाही. मनुष्य देहात आहात, मनुष्य शरीर एक मुद्दल आहे. आणि या मनुष्य शरीराने घेतलेलं रामनाम हे एक व्याज आहे. तुम्ही निरंतर रामनाम घेतलंय, सत्कर्म केलीत, पण घेतलेलं रामनाम सकाम भावनेने घेतलंय, तुम्ही स्वर्गाला जाल. जनोलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक अशा वरच्या चांगल्या चांगल्या योनीला जाल. निरंतर रामनाम घेतलंय पण सकाम भावनेने घेतलंय, स्वर्गाला जाल. तुम्ही निरंतर रामनाम घेतले पण निष्काम भावनेने घेतलंय, तुम्ही मोक्षाला जाल, संत व्हाल. पण रामनामच घेतलं नाही तर तुम्ही सरळ नरकाला जाल. तुम्हाला मुद्दल मनुष्य जन्मही मिळायचा नाही. आणि याला तुकोबाराय म्हणतात की जन्मायोनी काय केले तो मुद्दल गमावले. सावकार म्हणतो राहिला व्याज पण मुद्दल तर दे बाबा. समोरचं लबाड निघतं, मुद्दलही बुडवतं. तुम्ही मनुष्य जन्मात आहात म्हणजे मनुष्य शरीर मुद्दल आहे. एवढं तरी चांगलं वागा, एवढं तरी रामनाम घ्या की पुन्हा डबल मनुष्य शरीर तरी मिळावं. राहिला स्वर्ग, राहिला वैकुंठ, राहिला मोक्ष, पण किमान मनुष्य शरीर तरी मिळावं. पण पापच केले, रामनाम घेतलं, रामनाम नाही घेतलं तर मनुष्य शरीर मिळत नाही, तुम्ही सरळ नरकाला जाता. मग तुमचं मुद्दल बुडालं की मनुष्य रूपातलं. याला तुकोबाराय म्हणतात की जन्मायोनी काय केले तो मुद्दल गमावले. आणि म्हणून मनुष्य योनी ही अशी योनी की इथून तुम्ही काही बनू शकता, काही बनू शकता. डायरेक्ट नराचा नारायण बनू शकता, तुम्ही डायरेक्ट पांडुरंग बनू शकता. तुम्हाला काहीही बनता येतं मनुष्य योनीतून. आणि म्हणून मनुष्य योनी महान आहे. मनुष्य योनीतून तुम्ही स्वर्गाला जाता, जनोलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक, कैलास, वैकुंठ, तुम्ही मुक्त होता, मुक्तीवर भजनयुक्त संत होता. आणि हवं तर नरकाला जाता. मनुष्य योनीतून तुम्ही प्रमोट होऊ शकता, रिव्हर्टही होऊ शकता. स्वर्ग वगैरे अशा मोठ्या मोठ्या वरच्या योनीला गेले तर तुम्ही प्रमोट झाले मनुष्य योनीतून, पण नरकाला गेले तर रिव्हर्ट झाले. आणि म्हणून मनुष्य योनीतून प्रमोशन आहे आणि रिव्हर्शन आहे. मग प्रमोशन घ्यायचं का रिव्हर्शन घ्यायचं ज्याचं त्यांनी ठरवावं. नोकरी करताना एकाच पोस्टवर राहा वाटतं का आयुष्यभर? समजा तुम्ही कारकून आहेत, ज्युनियर क्लार्क, 4-5 वर्ष झाले की वाटतं ना आता सिनियर क्लार्क व्हावं, ऑफिस सुपरिटेंडेंट व्हावं, त्याच्या पुढं काय असेल तर व्हावं. लेक्चरर आहेत तर रीडर व्हावं, असोसिएट प्रोफेसर व्हावं, पुढं प्रोफेसर व्हावं, डीन व्हावं, डेप्युटी डायरेक्टर व्हावं, डायरेक्टर व्हावं. प्रमोशन मिळावं असं वाटतं, एका पदावर काम करायला नको वाटतं. तसं मनुष्य शरीरातूनच प्रमोशन घेता येतं. मनुष्य शरीरातूनच स्वर्ग आहे, मनुष्य शरीरातून वैकुंठ आहे, मनुष्य शरीरातून मुक्ती आहे, मनुष्य शरीरातून संतपद आहे. चांगले वागले तर, सत्कर्म केले आणि रामनाम घेतलं तर. पण सत्कर्म केले नाही, रामनाम घेतलं नाही तर मनुष्य योनीतूनच
नरक बी आहे. मग मनुष्यवनीत आहात, पण तुम्हाला स्वर्गही मिळाला नाही, मोक्ष मिळाला नाही, पुन्हा मनुष्य जन्मही मिळाला नाही, तुम्ही सरळ नरकाला गेले. तर याला तुकोबाराय म्हणतात की जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावले. जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावले. बाबा मुद्दल तरी गमवू नकोस. मनुष्य शरीर हे मुद्दल आहे. एवढं तरी चांगलं वाग, एवढं तरी रामनाम घे की डबल तुला किमान मनुष्य शरीर तरी मिळेल पुढच्या जन्मात. एवढं तरी चांगलं वाग. पण चांगलं वागला नाही, वाईटच वागला, पापच केले, तर स्वर्ग आणि मोक्ष तर सोड, तू सरळ नरकाला जाशील. तुला पुन्हा मनुष्य शरीरही मिळायचं नाही. याला महाराज म्हणतात जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावले. जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावले. तात्पर्य, तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यात सारखे विशेष भोगले आणि निषिद्ध कर्मच केले तर तुम्ही नरकाला जाता, पुन्हा मनुष्य शरीर मिळत नाही. स्वर्गमोक्ष तर सोडा, पण पुन्हा मनुष्य शरीरही मिळत नाही. आणि म्हणून मनुष्य जन्मात आहात तर पाप करायची टाळा, पुण्यकर्म करा, विषय भोगायचे टाळा, निर्विषय व्हा. तुम्हाला नरकाला कोण नेतं? दोनच गोष्टी प्रामुख्यानं, इतर छोट्या मोठ्या असतील पण प्रामुख्यानं दोनच गोष्टी तुम्हाला नरकाला नेतात. पहिली गोष्ट आहे निषिद्ध कर्म आणि दुसरं आहे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. निषिद्ध कर्म आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. निषिद्ध कर्म म्हणजे काय? जेवढी वाईट कर्म आहेत, पाप तया नाव परदारागमन, पाप तया नाव परदारागमन, पाप ते परधन अपहार. निषिद्ध कर्म म्हणजे पाप कर्म. ज्या कर्मातून पाप जन्माला येतं, ज्या कर्मातून पाप जन्माला येतं ते निषिद्ध कर्म. मग पाप काय? पाप तया नाव परदारागमन, पाप ते परधन अपहार. पुण्य परोपकारा, पाप ते परपीडा. परोपकारातून जन्माला येतं ते पुण्य, परपीडेतून जन्माला येतं ते पाप. तुमच्या कोणत्याही कृतीतून समोरच्याला दुःख झालं, पीडा झाली, तर त्यातून पाप जन्माला येतं. पाप तुम्हाला नरकाला नेतं. तुम्ही वाणीनं कुणाला दुखवलं, शिव्या दिल्या, तोंड टाकून बोललं आणि समोरच्या माणसाला दुःख झालं, पीडा झाली, तुमच्याकडून वाचिक हिंसा झाली, तुम्ही पाप केलं, पाप नरकाला नेतं. तुम्ही कुणाचं वाईट चिंतवलं, पाप झालं, पाप नरकाला नेतं. तुम्ही कुणाचं ताडण मारण केलं, हाणलं मारलं, शारीरिक हिंसा झाली, पाप जन्माला येतं, पाप नरकाला नेतं. तुमच्या कोणत्याही शारीरिक, मानसिक आणि वाचिक कोणत्याही कृतीतून समोरचा मनुष्य दुःखी झाला, समोरचा मनुष्य दुःखी झाला, पीडित झाला, हे पाप असते. पाप ते परपीडा. तुकोबारांनी व्याख्याच केली पुण्य पापाची. पुण्य परोपकारा, पाप ते परपीडा. परोपकारातून जन्माला येतं ते पुण्य, परपीडेतून जन्माला येतं ते पाप. आणि म्हणून अनितीनं वागणं, पाप तया नाव न जाणिता नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. नीती सोडून जे वागणं आहे, उन्मत्त वागणं आहे, ते पाप आहे. निषिद्ध कर्मातून जे जन्माला येतं ते पाप आहे. सोप्या भाषेत वाईट वागण्यातून जे जन्माला येतं ते पाप आहे. जेवढं काही वाईट आहे. आणि मुख्य पाप काय? पाप तया नाव परदारा गमन, पाप ते परधन अपहार. दुसऱ्याचा पैसा भ्रष्टाचारानं, लबाडीनं लुटणं हे पाप आहे. आणि परस्त्री भोगणं पाप आहे. आणि हे पाप तुम्हाला नरकाला नेतं. पुन्हा तुम्हाला मनुष्य जन्म मिळत नाही. आणि मनुष्य जन्म मिळाला नाही, याला महाराज म्हणतात जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावले. परस्त्री भोगणं पाप आहे. दुसऱ्याचा पैसा लबाडीने, भ्रष्टाचाराने लुटणं पाप आहे. मनुष्य जन्माचा एकच उद्देश झालाय, वाम मार्गानं, लबाडीनं, भ्रष्टाचारानं पैसा कमवणे आणि विषय भोगणे. एवढाच एक मनुष्य जन्माचा हेतू बनलाय.
एवढाच एक मनुष्य जन्माचा हेतू बनलाय. सगळी माणसं पोटाच्या मागे लागली आहेत. धनवरा म्हणतात केवळ देहभरण हे तो उघडी नागवन, या कारणे येतं अंतकरण द्यावे ना. देवाची कुणाला गरजच राहिली नाही. येणे, खाणे, पिणे, मजा करणे, मरून जाणे, हाच मनुष्य जन्म आहे. आणि म्हणून बहुतांशी लोक, मॅक्झिमम लोक जन्माला आल्यानंतर दोनच गोष्टीच्या मागे लागतात. बऱ्या मार्गाने असो वाईट मार्गाने असो, पैसा कमवणे आणि त्या पैशाच्या जीवावर विषय भोग घेणे, मजा करणे, हाच एक माणसाचा हेतू आहे. देवाची कुणाला गरजच राहिली नाही. आणि गडगंज पैसा हा चांगल्या मार्गाने सहसा मिळतच नाही. कारण शास्त्र आहे, जेवढं नशिबात आहे तेवढंच मिळतं, नशिबापेक्षा अधिक मिळत नाही. कारण पैसा मिळण्यासाठी किंवा पैसा आपल्या जीवनात यावा यासाठी भाग्य लागतं. धनवारा लिहितात की भाग्य तेथ विलासो, सुख तेथे उल्हासो, हे असो तेथ प्रकाशू जेथ सूर्य. जिथं सूर्य आहे तिथं प्रकाश आहे, जिथे सुख आहे तिथं उल्हास आहे, जिथं भाग्य तिथं विलास आहे, अर्थात श्रीमंती आहे. भाग्य तेथ विलास. पैसा मिळण्यासाठी नशीब अनुकूल असावं लागतं, हा सिद्धांत आहे. भाग्य तेथ विलास दानवर आहे. भाग्यात असेल तरच पैसा मिळतो, अन्यथा मिळत नाही. मग तुम्हाला पैसा तर गडगंज पैसा हवा आहे. आणि मग हा बी सिद्धांत आहे की पैशाचं झाड हे सहसा पापाच्याच भूमीवर उगवतं. पैशाचं झाड हे सहसा पापाच्याच भूमीवर उगवतं. झाड पैशाचं आहे पण भूमी पापाची आहे. झाड पैशाचं आहे पण भूमी अर्थात जमीन पापाची आहे. पैशाचं झाड हे सहसा पापाच्या जमिनीवरच उगवतं. अर्थात गडगंज श्रीमंती ही हरामखोरीनीच मिळते, लबाडीनीच मिळते, भ्रष्टाचारानंच मिळते, सरळ मार्गाने कधीच नाही. का तर भाग्यात एवढं नसतेच ना. पैसा भाग्याने मिळतो, हा सिद्धांत आहे. भाग्य तेथ विलास. भाग्याने श्रीमंत होता आलं असतं, आपल्या स्वबळावर श्रीमंत होता आलं असतं, तर जगातील प्रत्येक मनुष्य श्रीमंत झालेला दिसला असता. पण आज रात्रंदिवस शारीरिक आणि बौद्धिक काबाड कष्ट करूनही असे कितीतरी लोक आहेत की त्यांना मोठ्या मुश्किलीने 2 टायमाची भाकरी नशीब होते, त्यापेक्षा अधिक काही मिळत नाही. याचा अर्थ स्वबळावर माणसाला श्रीमंत होता येत नाही. आणि स्वबळावर श्रीमंत होता आलं असतं तर जगातील प्रत्येक माणूस श्रीमंत झालेला दिसला असता. पण आज अशी परिस्थिती नाही. रात्रंदिवस शारीरिक बौद्धिक दोन्ही काबाड कष्ट करून असे कितीतरी लोक आहेत की त्यांना मुश्किलीने 2 टायमाची भाकरी नशीब होते, त्यापेक्षा अधिक मिळत नाही. का तर भाग्य अनुकूल नाही. भाग्य अनुकूल असेल तर पैसा मिळतो. भाग्य तेथे विलास. मग भाग्यात असून असून किती असतंय, कामापुरतं. पण तुम्हाला तर गडगंज हवं आहे आणि ते भाग्यात नाही. मग तुम्ही वाम मार्गानं, लबाडीनं, भ्रष्टाचारानं घरात आणता. आणि भ्रष्टाचारानं, वाम मार्गानं पैसा घरात आणणं हे पाप आहे. तुकोबाराय बोलतात की पाप तया नाव परदारा गमन, पाप ते परधन अपहार. पाप तया नाव परदारा गमन, पाप ते परधन अपहार. परस्त्री भोगणं आणि दुसऱ्याचा पैसा लबाडीने आपल्या घरात आणणं हे पाप आहे. आणि हे पाप तुम्हाला नरकाला नेतं. तुम्ही परस्त्री भोगली, भ्रष्टाचार केला, लबाडीने पैसा घरात आणला, हे पाप आहे. हे पाप तुम्हाला नरकाला नेतं. तुम्हाला पुन्हा मनुष्यजन्म मिळत नाही. लबाडीने पैसा मिळाला आहे पण मेल्यावर नरक मिळाला आहे, पुन्हा मनुष्य शरीर मिळालं नाही. आणि पुन्हा मनुष्य शरीर न मिळणं याला तुकोबाराय म्हणतात की जन्मायुनी काय केले तुवा मुद्दल गमावले. जन्मायुनी काय केले तुवा मुद्दल गमावले. म्हणून निषिद्ध कर्म करू नका, वाईट कर्म करू नका, परस्त्री भोगू नका, दुसऱ्याचा पैसा भ्रष्टाचाराने लांडीला बडीने लुटू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, भाग्यात आहे तेवढंच मिळतं आणि भाग्यापेक्षा अधिक आणलं तर ते टिकत नाही. नाथ महाराज लिहित आहेत, स्वयशीनता अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जाणती सज्ञान. होय, नीट आहे का? स्वयशीनता अहोराती,
अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाचे हाती, हे साधक जाणती सज्ञान. अद्रष्ट म्हणजे नशीब. नाथ महाराज म्हणतात की नशिबात आहे तेवढंच मिळतं, नशिबापेक्षा अधिक एक फुटकी कवडी मिळत नाही. आणि लांडीला वडीन तुम्ही जर पैसा घरात आणलाच तर तो टिकत नाही. आणि म्हणून एक उर्दू शायर म्हणतो कि समय से पहले और भाग्य से ज़्यादा, समय से पहले और भाग्य से ज़्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता, आणि मिल भी गया तो वो टिकता नहीं. आणि म्हणून घडीवर भ्रष्टाचार करताना मजा वाटते. आज भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय, पण भ्रष्टाचार हे पाप आहे. भ्रष्टाचार केल्यावर आपण नरकाला जाऊ याची माणसाला आठवणच राहिली नाही. आणि शिवाय भ्रष्टाचाराचा पैसा टिकत नाही. भ्रष्टाचाराने काय काय नुकसान होतं, काय काय नुकसान होतं ऐका मी सांगतो. तुम्ही लांडी लबाडीने भ्रष्टाचार करून पैसा घरात आणलाय, त्या लबाडीच्या पैशाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी तुमच्या जीवनात 5 शत्रू सोडते. नाथ महाराज लिहित आहेत, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. उभी नीट ऐका नाथ महाराजाची. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. तुम्ही लबाडीने पैसा आणलाय, लक्ष्मी आबोले. भ्रष्टाचार केलाय, पैसा घरात आणलाय. लबाडी असो, चोरी असो, भ्रष्टाचार असो, एकच झालंय. लबाडी केली, भ्रष्टाचार केलाय, पैसा घरात आणलाय. हा पैसा म्हणजे लक्ष्मी आबोले. तिला हात नाही पाय नाही, पिशवीत घातली आणली. हा पैसा अर्थात लक्ष्मी घरात आली की ती आल्याला तुमच्या घराचा डोंडाळा घेते आणि बघते की या घरात माझा नवरा श्रीकृष्ण कुठं वास करतो का. कारण तिने शपथ खाल्ली, मी थांबेल, मी उभी राहील, मी नांदेल तर फक्त माझा नवरा भगवान श्रीकृष्ण याच्या बाजूला, इतरत्र कुठेही नाही. दरबारा सांगतायत, तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. जिथं लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण उभा आहे तिथेच लक्ष्मी उभी असते, इतरत्र कुठेही नाही. मग लक्ष्मी भ्रष्टाचार करून तुम्ही घरात आणली. लक्ष्मी म्हणजे पैसा. तो पैसा भ्रष्टाचारानं घरात आणलाय पण आल्या आल्या हा पैसा अर्थात लक्ष्मी तुमच्या घराचा डोंडाळा घेते, सगळ्या घरात फिरते. या घरात माझा नवरा कृष्ण कुठं गुप्त रूपानं वास करतो का. पण ते घर लबाडाचं आहे, तिथं कृष्ण नसतो. का तर कृष्णाने शपथ खाल्ली, मी थांबेल तर नीती आणि भक्तीपाशी. माझे भक्त गाती जिथे, नारदा मी उभा तिथे. देव 2 गोष्टीपाशी उभा आहे, एक नीती आणि दुसरी भक्ती. मग लबाडाचं घर आहे, त्याच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाही, मग तिथं कृष्ण नाही गुप्त रूपानं. मग त्या घरात कृष्ण नाही, मग लक्ष्मीला तर आणले. आणि लक्ष्मी म्हणते ज्या घरात कृष्ण आहे तिथंच मी थांबेल, अन्यथा थांबणार नाही. मग लक्ष्मीला लबाडीने तर आणले, पण त्या घरात कृष्णाचा वास नाही. मग लक्ष्मीला निघून जायचं आहे तर कसं जायचं. लक्ष्मी त्या लबाड भ्रष्टाचारी माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते, त्या धनाचा नाश करते आणि निघून जाते. नाथ महाराज लिहित आहेत, दायाद चोर राजा आगी, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. दायाद 5 शत्रू आहेत, त्यातला पहिला दायाद. दायाद म्हणजे आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपणे. ज्या घरात लबाडीने पैसा येतो त्या घरात एक ना एक दिवस भावाभावात यादवी माजतेच. भावाभावात काठ्या कोरड्या होतात. भाऊ त्या पैशाच्या वाटणीसाठी एकमेकाचे डोके फोडतात, खून करण्यापर्यंत प्रकरण जातं. सभोवताली आपण पाहतो, ज्या घरात लबाडीने पैसा येतो त्या घरात भावाभावात एक ना एक दिवस भांडणं होतात, घर फुटतं, घराचं वाटोळं होतं. भाऊ ते धन वाटून घेतात, वाम मार्गात फालतू मार्गात खर्च करतात आणि शेवटी त्या भ्रष्टाचारी लबाड माणसाला कंगाल करतात, भिकाला लावतात. याला म्हणतात दायाद. दायाद या शब्दाचा पहिला अर्थ, आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपतात, आपलं धन लुटतात आणि त्या भ्रष्टाचारी माणसाला भिकाला लावतात. हा दायाद. दायाद शब्दाचा दुसरा अर्थ आहे, लक्ष्मी आपल्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाकडे झुकवते
त्याला वाममार्गात पैसा खर्च करायला लावते आणि निघून जाते. बाप जगतो ते अवलादीसाठी. तुमच्या जीवनातून जर अवलाद वजा केली तर बाप झाडाला टक्कर घेईल, जीव देईल. जगायचं कोणासाठी? कोणताही बाप जगतो ते अवलादीसाठी. पण अवलाद जर आपल्या डोळ्यापुढे नंगा नाच करत असेल तर बाप सहन करत नाही, अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. बाप कुठलंही दुःख सहन करेल, पण अवलाद जर आपल्या डोळ्यापुढे वाईट वागत असेल तर बापाला ते सहन होत नाही. बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. बाप गुडघ्यात मान घालतो आणि पोराला म्हणतो, अरे पोरा, या पैशाचं नको असं वाटोळं करू. अरे पोरा, या पैशाचं नको असं वाटोळं करू. हे पैसे मिळवण्यासाठी मी लई लोकांचे मुंडके मोडलेत. हे पैसे मिळवण्यासाठी मी लई लोकांचे मुंडके मोडलेत. पोरगं म्हणतात, आता जरा दम काढ. पोरगं म्हणतात, आता जरा दम काढ, तुझंच मुंडकं मोडायचं बाकी आहे. आणि पोरगं बापाचं मुंडकं मोडतच गचोऱ्याला धरतं, काढ म्हणतं चावी. पैसा घेऊन जातं, बाई बाटली ताटली अशा वाम मार्गात खर्च करतं आणि बापाला भिकायला लावतं. पोटी नालायक अवलाद देणे ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. पोटी नालायक अवलाद देणं ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. अशा प्रकारे हा दायाद शत्रू आपले भाऊबंद आणि आपली अवलाद यांना दुर्बुद्धी फोडून आपला पैसा लुटायला लावते आणि तो भ्रष्टाचारी मनुष्य भिकायला लागतो. मग मला सांगा, तुम्हाला सद्गुणी अवलाद हवी आहे का भ्रष्टाचाराचा पैसा हवा आहे? गडीभर भ्रष्टाचाराचा पैसा घरात येईल पण अवलाद व्हायला जाईल. तुम्ही जगता कोणासाठी? अवलाद व्हायला गेली तर जगता कोणासाठी? घरात लबाडीचा पैसा आला तर अवलाद व्हायला जातेच. ज्याच्या ज्याच्या घरात लबाडीने पैसा येतो, भ्रष्टाचाराने पैसा येतो, त्या सगळ्याच्या अवलादी तपासून पहा. सगळे बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गात झुकलेले लेकर आहेत. शाळा शिकत नाहीत, कॉलेज शिकत नाहीत, जातात शाळेत कॉलेजात ती केवळ उन्हाडक्या करण्यासाठी, टुकारपणा करण्यासाठी, वाईट वागण्यासाठी जातात. भ्रष्टाचारी माणसाने आपल्या अवलादी तपासून पाहावात, व्हायला गेलेलं आहे. मग तुम्हाला सद्गुणी अवलाद हवी आहे का भ्रष्टाचाराचा पैसा हवा आहे? भ्रष्टाचाराचा पैसा घरात आणला की तुमची अवलाद व्हायला गेलीच, कारण लक्ष्मी दुर्बुद्धी फोडते, नात मारत बोलतायत. दायाद नावाचा शत्रू मागे सोडतात, भाऊबंद तुमच्या वाईटावर टपतात, लक्ष्मी अवलादील दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाकडे झुकवते, तुमच्या पैशाचं वाटोळं करते, तुम्हाला भिकायला लावते आणि शेवटी अवलादे व्हायला जाते. मग ज्याचा त्यांनी विचार करावा, सद्गुणी अवलाद हवी का भ्रष्टाचाराचा पैसा हवा आहे? भ्रष्टाचाराचा पैसा येईल पण अवलाद व्हायला जाईल. भ्रष्टाचार नाही केला, मोजका पैसा असेल पण अवलाद सद्गुणी असेल. आणि सद्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती. बाप कफरलं की खिशात 10 रुपये पण अवलाद सद्गुणी, त्याच्यासारखा श्रीमंत बाप तोच टनाटन उड्या मारतो. बाप कोट्याधीश आहे पण अवलाद नालायक आहे. बाप कोट्याधीश आहे पण अवलाद नालायक आहे, त्याच्यासारखा भिकारी बाप तोच. सद्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. म्हणून भ्रष्टाचार टाळा, अन्यथा भ्रष्टाचार करा, ते भ्रष्टाचाराची लक्ष्मी तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडेल, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाला झुकेल, तुम्हाला भिकायला लावेल. अशा प्रकारे हा दायाद शत्रू आपल्या भाऊबंद आणि आपल्या मुलाच्या हाताने आपल्या पैशाचं वाटोळं करते. हा दायाद शत्रू आपल्या पैशाचं वाटोळं करतो आणि आम्हाला भिकायला लावतो. दायाद शत्रू आमचे भाऊबंद आणि आमच्या मुलाच्या हाताने पैशाचं वाटोळं करतो आणि आम्हाला भिकायला लावतो. दुसरा शत्रू आहे दायाद चोर. लबाडीच्या धनाची चोरी होते. लबाडीचं धन चोरीला जातं. धन इमानदारीचं आहे. धन इमानदारीचं आहे. तुम्ही 4 दिवस घर उघडं टाकून जा, त्याची चोरी होत नाही. का? धर्म हा धनाचं कवच असतो. धर्म हा धनाचं कवच असतो. लबाडीने धन मिळवलंय, अधर्माने धन मिळवलंय, अधर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि त्या धनाची चोरी होते. अधर्म चोराला जाऊन सांगतो, या घरात अधर्माचं धन आहे, घेऊन जा. अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते. पण धन धर्मानं मिळवलंय तर धर्मच धनाचं कवच बनतो आणि पिढ्यानपिढ्या त्या धनाचं रक्षणही करतो. धर्म हा धनाचे कवच असतो. आणि मग नाथ महाराज लिहितात की जयाच्या द्रव्यासी जाण नाही धर्माचे संरक्षण, ते काळ्याची होय क्षीण तेचे लक्षण हरी सांगे. करुणी सायास जोडला अर्थ बहुवस,
त्याशी अधर्मे आला नाश, तोच विलासारी सांगे. अधर्मानं धन मिळवले, अधर्म त्याचं कवच बनतो, अधर्म त्याची चोरी करायला होतो. धर्मानं धन मिळवले, धर्म त्या धनाचं कवच बनतो आणि पिढ्यानपिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. म्हणून तुम्ही धन 7 खोल्यात डांबून ठेवा. अधर्माचा असेल त्याची चोरी होतेच. धर्माचा असेल घर उघडं टाका, चोराला दुर्बुद्धी होत नाही, तुमच्या धनाची चोरी होत नाही. आणि म्हणून अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते. दायाद चोर राजा, अधर्माच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते. मोदी साहेब नोटबंदी करतात किंवा इन्कम टॅक्सची धाड पडते किंवा ईडी मागं लागते, अनेक भानगडी आहेत. मोदी साहेब ज्यावेळेस टी व्हीवर आले, काय तारीख होती? 8 नोव्हेंबर 2017. आज से 500 और 1000 की नोट चलन से बाद होगी. पायाखालची जमीन सरकली, पायाखालची जमीन सरकली. लोकांच्या गोदामाच्या गोदामं भरले होते पैशानी, पोतेच्या पोते भरले होते 1000 आणि 500च्या नोटांनी. गंगेत पैसा वाळला, गंगेत पैसा वाहिला, पैसा जाळून टाकला. का तर 2.5 लाखापेक्षा जास्त पैसा बँकेत भरला तर जेलात जावं लागतं. गोदामाच्या गोदामं भरले होते. अधर्माच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते किंवा नोटबंदी होते किंवा ईडी मागे लागते. दायाद चोर राजा, याला राजा म्हणतात. लोकांना पंतप्रधान किरकोळ वाटायचा. दिलाय निवडून बसलाय दिल्लीत, त्याचा आपला काय संबंध आहे? पण राजा काय असतो हे नोटबंदी झाल्यावर कळलं की पंतप्रधान राजा काय असतो. अधर्माच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते, नोटबंदी होते किंवा ईडी मागे लागते, याला राजा म्हणतात. दायाद चोर राजा आगी, अधर्माच्या धनाला आग लागते आणि आग लागून ते धन नाहीसं होतं. अधर्माच्या धनाला आग लागते आणि आग लागून